या बातमीपत्राचे प्रायोजक आहे घुंगरू इलेक्ट्रॉनिक्स. सत्यरतन, नाशिक वेस्ट, सिन्नर, नाशिक. प्रोप्रायटर राहुल भावसार. मोबाईल क्रमांक 8308 46 11 11 91 75 23 67 08. नुकतेच तालुक्यातील दापूर येथे भारत स्काउट गाईड या आंतरराष्ट्रीय चळवळी अंतर्गत न्यू इंग्लिश स्कूल दापूर विद्यालयाने दिनांक 19 डिसेंबर ते 21 डिसेंबर या दरम्यान 3 दिवसीय निसर्ग निवासी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विद्यार्थ्यांनी शिबिरस्थळी श्रमदान करून छावणीचे रूप दिले व अतिउत्साहपूर्ण वातावरणात या शिबिराची सांगता करण्यात आली. सदरील शिबिराचे उद्घाटन दापूर येथील मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी दापूर परिसरातील नेहरेवाडी, काळेमाळा येथे सदरील शिबिरासाठी 25 फुटी भव्य शिवनेरी किल्ल्याचे प्रवेशद्वार उभारले होते. हे प्रवेशद्वार सर्व मान्यवरांचे लक्ष वेधून घेत होते. पहिल्या दिवशी स्काउट गाईडने तंबूची उभारणी करत त्याची सजावट देखील केली. प्रत्येक तंबूस प्राण्यांचे, पक्ष्यांचे, महापुरुषांची नावे दिली होती. स्वयंपाकासाठी लागणारे साहित्य आणून 2 दिवस विद्यार्थ्यांनी स्वयंपाक बनविला. दुसऱ्या दिवशी अंधश्रद्धा निर्मूलनवरील व्याख्यान संपन्न झाले. तसेच सर्पमित्र सचिन गिरी यांनी विविध सर्पांविषयी विद्यार्थ्यांना माहिती दिली. रात्रीच्या वेळी शेकोटी पेटवून गीते म्हणून सांस्कृतिक कार्यक्रमाचा आनंद लुटण्यात आला. तर सांगता कार्यक्रमाप्रसंगी पंचायत समिती सदस्य जगन पाटील भाबड, उपसरपंच अशोक काळे, श्रीराम आव्हाड, मुख्याध्यापक जी.बी. देसाई, प्राचार्य सुरेश घोडेराव, स्काउटर विश्वनाथ शिरोळे, डॉक्टर श्यामसुंदर झळके, माजी क्रीडा शिक्षक डी.बी. परदेशी, डी.डी. वाघमारे आदींनी मार्गदर्शन केले. SCN न्यूजसाठी युनुस मनियार. नेहरवाडी परिसरामध्ये गाऊट याचा जो कार्यक्रमाचं या ठिकाणी जे आयोजन केलेलं आहे, या आयोजनातून आत्ताच सरांनी तुम्हाला काय यामधून घेता येणार आहे त्याविषयी तुम्हाला माहिती दिलेली. विद्यार्थी मित्रांना मी असं कळकळीच आवाहन करतो, आपण आपल्या घरामध्ये आपलं स्वतःचं अंथरूणसुद्धा आपण सकाळी काढत नाही, ते आपल्या आईवडिलांना, आईला किंवा वडिलांना काढायला लावतो. ही जबाबदारी आपल्याला आपल्या जीवनामध्ये आपल्यासाठी काय करायचं आहे ही जबाबदारी पार पाडायची आणि ह्या जबाबदारीतून आपल्याला पूर्ण आपल्या आयुष्यासाठी शिकायचे. सर्व विद्यार्थ्यांनी आपल्याला जेवण करताना आपली आई करून देत होती डबा, आता आपल्याला डबा करताना किती यातना होती. हा एक प्रकारचा अभ्यासक्रम आहे आणि हा अभ्यासक्रम आपल्या विद्यालयामध्ये आपल्याला शिकायला मिळतो आणि हा तुमच्या भावी जीवनामध्ये तुम्हाला कायम स्मरणामध्ये राहील. इथून जाताना तुम्ही म्हणाल आमचं शिबिर इथं होतं स्काउट गाईडचं, आम्ही इथं रात्रीच्या मुक्कामाला राहिलो होतो. अशा प्रकारचा जो या विद्यालयानं कार्यक्रमाचा प्रतिवर्षी आपण करत असतो. वेगवेगळा कार्यक्रम आणि या ठिकाणी प्रतिवर्षी म्हणजे गेल्या वर्षी जो कार्यक्रम झाला त्याहीपेक्षा आपल्या कार्यक्रमाचे जे आयोजक आहे, भाऊ असतील, सर असतील, तर त्याची प्रति वाढती चाललेली. आज आपल्या या निसर्ग शिबिराचा समारोप आणि हा समारोप होत असताना बाहेरून येणाऱ्याला प्रथमतः जर कशाच्या द्वारे स्वागत केलं जात असेल तर आपली ही जी तुम्ही दिलेली राहुटी आहे त्याचं प्रवेशद्वार, त्याचं गेट आणि हे गेट बनवण्यामागे सर्व शिक्षकांचं सहकार्य पगारे सरांना लाभलेलं आहे. त्या पगारे सरांच्या मेहनतीतून अतिशय सुंदर आणि आकर्षक असं प्रवेशद्वार गवळी सर, वसावे सर यांची मदत त्यासाठी झालेली. खरोखरच मी अनेक शिबिर बघितलेले आहे 29 वर्षाच्या सर्व्हिस मध्ये, परंतु एवढं सुंदर गेट शक्यतो कुठेही बघायला ऐनवेळी मला तरी मिळालेलं नाही. 3 दिवसांच्या अनुभवामधून आपण जी काही शिदोरी घेतलेली असेल मित्रांनो, ही शिदोरी आपल्याला आपल्या जीवनभर योग्य त्या ठिकाणी उघडून या शिदोरीचा वापर करून आपल्याला आपल्या जीवनाची वाटचाल करायची असते. म्हणजे या भविष्यात ह्या मुलांचं होऊ घातलेलं आयुष्य शेवटपर्यंत सुखी समाधानी कसं जाईल त्यांना या अनुभवातून सगळ्या गोष्टी मिळतात.
आज शाळेमध्ये पूर्ण तुम्ही शिक्षक वृंद असतील, एक तुम्हाला मी धन्यवाद देतो. ज्यावेळेस मोहन शेठ एक उपाध्यक्ष म्हणून तुमची एवढी शाबासकी देतात, यांचे म्हणून तुमचे गुण काय आहेत ते आम्हाला माहित आहे. अधूनमधून आम्ही येतो, आल्यानंतर तुमच्या शाळेची गुणवत्ता एवढी चांगली, शिस्त एवढी चांगली का हे हायस्कूल असं हे दापोर गावाला शोभेल असं तुम्ही तो मानाचा तोरा या गावाला दिलेला आहे. हे करीत असताना आपण या मुलांना विद्यादान देतात, ते चांगल्या प्रतीचं, भविष्यात त्यांना त्याचा उपयोग कसा चांगला होईल. आणि ते शिक्षण घेतल्यानंतर काही IPS अधिकारी होतील, काही मोठमोठाले IAS होतील, काही दुर्दैवानं शेतकरी होतील, व्यापारी होतील. परंतु या पुढच्या जीवनामध्ये त्यांना काय केलं पाहिजे त्याची समज तुम्ही आज घालून राहिले. जे आज ते एका कुटुंबात आहे, त्या कुटुंबामध्ये ते कुटुंब या मुलांसाठी काय झिजतात, ते कुटुंब काय करतं त्याचं एक प्रात्यक्षिक तुम्ही दाखवलंय आणि त्यांना अनुभव आलाय. आणि हे करीत असताना मी आमची एक रेणुका चकणी या मुलीत तर मी एक मोठा IPS अधिकारी बघितलाय. एवढी हुशार मुलगी, वक्तृत्व एवढं भारी, म्हणजे तिच्या अंगामध्ये सूक्ष्म जे गुण आहे अति अप्रतिम आहे. मी सरांना विचारलं हिचं शिक्षणात काय नंबर आहे, म्हणजे असे मुलं जर तुमच्या शाळेत घडतात अजून काय पाहिजे.